चला तर मंडळी, अजिबात गॅसचा वापर न करता बाप्पांच्या आवडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहून घेऊया। त्यासाठी ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात 1 कप डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप काजू, अर्धा कप साखर घालायचे। काजूऐवजी मिल्क पावडर सुद्धा घालू शकता। त्यानंतर 3 ते 4 वेलचीचे दाणे घालून मिक्सरला हलकंसं रवाळ दळून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक करायचं नाही, हलकंसं रवाळ टेक्स्चर ठेवायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे। तूप घातल्याने हे मोदक अगदी छान मऊसूत बनवून तयार होतात। त्यानंतर अगदी थोडं थोडं दूध घालून याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे। 1 ते 2 चमचेच दूध लागते, खूप जास्त दूध लागत नाही। खूप बेताने दूध घालायचे, नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं। तर इथे पहा, इथे आपला गोळा तयार आहे। यातला लिंबा इतका गोळा बाजूला काढून ठेवायचा आणि बाकीचं मिश्रण जे आहे बाजूला ठेवायचं। जो लिंबा इतका गोळा काढून ठेवलाय त्यामध्ये प्रत्येकी 2 चमचे काजू, बदाम, पिस्ता किंवा आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता। त्यानंतर 1 चमचा गुलकंद आणि चिमूटभर पिवळा खायचा रंग घातलेला आहे। छानपैकी मिक्स करून घेऊया आणि याचे गोळे तयार करून घेऊया। गुलकंद घालणं इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याची चव खूप छान लागते। तर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। त्यानंतर मोदक तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी हा मोदक साच्यामध्ये तयार करणार आहे। तर इथे मी ह्या मोदकाच्या साच्याला हलकंसं तुपाने ग्रीस करून घेतलं आणि मळून ठेवलेला जो मोदकाचा पांढरा भाग आहे ते आपल्याला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि मोदकाच्या साच्यामध्ये घालून बोटाच्या सहाय्याने छान असं सगळ्या बाजूने प्रेस करून घ्यायचे, म्हणजे छान अशा सुंदर कळ्या पडतात। आणि जे गोळे आपण स्टफिंगचे बनवून ठेवले होते तो एक गोळा यामध्ये घालायचा आहे। वरच्या बाजूने सुद्धा छान असं मोदक बंद करून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा सुंदर आणि सुबक असा मोदक तयार आहे। फक्त 10 मिनिटात हे मोदक बनवून तयार होतात। त्याची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, जाऊन नक्कीच चेक करा। आणि खायला सुद्धा हे मोदक खूप छान लागतात। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा।